सध्या शिवसेना शिंदे गटात आंतरिक कलह आणि मारामारीचे काही प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत। पदाधिकारी आपापसात भिडत असल्याचे व्हिडिओ आणि घटना सुद्धा समोर येत आहेत। अशा घटना पक्षातला असंतोष, तिकीट वाटप, स्थानिक नेतृत्वाच्या भांडणातून उद्भवत असल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे गटाचे नेते याकडे आता खरंच गांभीर्यानं पाहणार का, की हेच अंतर्गत वाद, मारहाण पक्षासाठी दिवसेंदिवस अधिकाधिक डोकेदुखीची ठरणार? शिंदेचे शिवसैनिकच दहशतीत। ठाण्यात शिंदेसेनेचे पदाधिकारी आपापसात भिडले। नाशकात अज्ञातांकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला। सध्या शिवसेना शिंदे गटात आंतरिक कलह आणि मारहाणीचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत। पदाधिकारी आपापसात भिडत असल्याचे व्हिडिओ आणि घटना सातत्यानं समोर येत आहेत। अशातच शिंदे गटात पुन्हा एकदा आंतरिक भांडण उफाळून आलंय। गेल्या 48 तासात ठाणे आणि नाशिकमध्ये पक्षाच्या स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ल्यांच्या 2 धक्कादायक घटना समोर आल्या आहेत। या प्रकरणामुळे पक्षातील असंतोष, स्थानिक नेतृत्वातील स्पर्धा आणि निवडणुकीतील तिकीट वाटपाच्या वादाची चर्चा रंगतीये। आधी ठाण्यात काय घडलं पाहूया। ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार सुधीर कोकाटे यांचा प्रचार केल्याच्या रागातून शिंदेसेनेचे कार्यकर्ते अनिल उर्फ बाळा धावड यांच्यासह 4 जणांनी शिंदेसेनेचे उपविभाग प्रमुख नरेंद्र मालुसरेंवर सोमवारी रात्री हल्ला केला। त्यातील जयंत उर्फ जॅकी भोईर यांना मालुसरे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकीही दिली। या प्रकरणी धावड यांच्यासह 4 विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणे नगर पोलिसांनी दिली। तारीख 13 एप्रिल, वेळ रात्री 12:30 वाजता ठाण्यातील टेंभी नाका शाखेजवळ दुचाकी घेण्यासाठी मालुसरे पोहोचले। तिथे अनिल उर्फ बाळा, जयंत उर्फ जॅकी, खली आणि देशमुख यांच्याकडून शिवीगाळ, मारहाण, नरेंद्र मालुसरेंकडून पोलिसात तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय। बघा, या काही घटना शिवसैनिक असू द्या किंवा सर्वसामान्य दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते असू द्या, हे कुठे ना कुठे काही ना काही घडत असतं। परंतु छोट्या म्हणजे पक्षीय अंतर्गत काही वादविवाद, काही गटबाजी किंवा त्याच्यामुळे हे प्रकार घडत नाहीत। आपापसामध्ये काही 2 कार्यकर्ते किंवा 2 पदाधिकारी आपापसामध्ये वैयक्तिक त्यांचा काही संबंध किंवा काय त्यांची काय शत्रुत्व असतं, त्यामुळे ती गोष्ट होते। ते पक्षावर घेणं हे पण अयोग्य आहे। नाशिकमध्ये घडलेली घटना किंवा ठाण्यामध्ये घडलेली घटना ही वैयक्तिक स्वरूपाची आहे, पक्षीय स्वरूपाची नाही आहे। 2 कार्यकर्ते आपापसामध्ये भिडले किंवा त्यांचं शत्रुत्व त्यांनी रस्त्यावर आणलं म्हणून काय तो पक्षाचा अंतर्गत प्रश्न होत नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। दुसरी घटना कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्ह्यात घडली आहे। पुन्हा एकदा नाशिक गुन्हेगारी घटनेनं चर्चेत आलंय। सिडको परिसरातील गजबजलेल्या दत्त चौकात मंगळवारी रात्री शिंदेसेनेचे विभाग प्रमुख सुयश पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। पूर्व वैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यानं संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं। सुयश पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सुयश पाटील कार्यालयाजवळ पोहोचले। अचानक आलेल्या अज्ञात टोळक्याकडून सुयश पाटील यांच्यावर हल्ला झाला। हल्लेखोरांच्या हातात धारधार कोयते पाहायला मिळाले। त्यांनी पाटील यांच्यावर सपासप वार केले। सुयश पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडले। त्यानंतर हल्लेखोरांकडून कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली। अज्ञात हल्लेखोरांनी मारहाण करून पोबारा केला। पाटील यांच्यावर सध्या नाशिकमधील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। हल्ल्याच्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आहे। संशयित हल्लेखोरांचा अंबड पोलिसांकडून तपास सुरू आहे। दरम्यान प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वादातून किंवा पूर्व वैमनस्यातून झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय। तर याबाबत शिवसेनेचे आमदार मंत्री संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। नाही, असं नाही आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर पहिल्यांदा राज्य पातळीवर पक्ष मजबूतीचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे। आणि मग हा मधला कालावधी जो 2.5-3.5 वर्षाचा जो होता, त्याच्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्याशी थेट संवाद हा साधला गेला होता। त्यासाठी एकनाथ शिंदे असतील, इतर नेते असतील, यांना एकनाथ शिंदे साहेबांनी, श्रीकांत शिंदे आणि इतर नेत्यांना सगळ्या महाराष्ट्रभर दौरे करायला सांगितले। कार्यकर्त्याचं मत जाणून घेतलं पाहिजे, कार्यकर्त्याशी संवाद असला पाहिजे। ठीक आहे, काही ठिकाणी अडचणी आहेत, काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधात बोललं जातं, काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधात यांनी काम केलं नाही, यांनी असं केलं नाही हे सांगितलं जातं, त्याच्यावर पर्याय काढतात। परंतु कार्यकर्ता जर बोलला नाहीच तर सर्व अलबेल आहे समजून जर चालला तर तो पक्षासाठी घातक असतो। म्हणून कार्यकर्त्या मनातलं ती खतखत आहे ती बाहेर आली पाहिजे आणि त्यानुसारच श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे साहेबांना विचारून योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत।
या दोन्ही घटना पक्षाच्या बालेकिल्ल्यात घडल्या आहेत. ठाण्यातील हल्ला तिकीट वाटपाच्या वादाशी संबंधित असल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये जुनं वैर कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटानं 2024च्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला असला तरी स्थानिक पातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील असंतोष सध्या वाढताना दिसतोय. आगामी महापालिका निवडणुका, स्थानिक नेतृत्वाची स्पर्धा आणि पक्षातील एकता राखण्याची आव्हानं या घटनांमागे असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.